शिक्षकाला नालायक म्हणणाऱ्याला घरी पाठवा. 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 भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण SIR मोहिमेतील कामाचा आढावा घेण्यासाठी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील BLOंची बैठक बोलवण्यात आली होती. सरासरीपेक्षा कमी प्रगती असलेल्या 103 BLO यांना संबंधित BLOंना यापूर्वी काणे दाखवा नोटीसही बजावण्यात आलेली आहे. तुमचे काम वाढवा अशी सूचना प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी केली. तुम्ही काही केले तरीही टार्गेट पूर्ण होणार नसल्याचे शिक्षकाने सांगितले. त्यावर असला नालायकपणा चालणार नसल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले. नालायकपणा या शब्दावरून सभागृहात एकच गोंधळ उडाला. या शब्दाला उपस्थित BLOने तीव्र आक्षेप घेतला. संबंधित कर्मचाऱ्यावर FIR दाखल करण्याचे आदेश दिल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. त्यानंतर सर्व BLOंनी एकत्रितपणे विरोध नोंदवत संबंधित शब्द मागे घेण्याची मागणी केली. अखेरीस प्रांताधिकारी यांनी आपण आपले शब्द मागे घेत आहोत असे जाहीर केल्यानंतर वातावरण शांत झाले. प्रांताधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात जिल्हाधिकारी S कार्तिकेयन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्या BLOंचे काम सरासरीपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी ही बैठक होती. या कामाला मुदतवाढ मिळणार नसल्याने हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी रोज 70 ते 80 फॉर्म भरण्याची बैठकी सूचना करण्यात आली. काहीही केले तरी हे काम होणार नसल्याचे उत्तर आल्याने मी हा शब्द वापरला. घडलेल्याचा प्रकार अहवाल वरिष्ठांना दिला आहे असे सदाशिव पडदुणे प्रांताधिकारी यांनी सांगितले. तर सर्व शिक्षक BLO हे काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र प्रत्येक BLOला एक सहाय्यक उपलब्ध करून दिल्यास माहिती संकलन पडताळणी आणि ऑनलाईन नोंदीचे काम अधिक वेगाने पूर्ण होऊ शकते. केवळ नोटिसा कारवाईची भाषा आणि दबाव याऐवजी प्रत्यक्ष अडचणी सोडवण्यावर भर देणे आवश्यक आहे असे राजकिरण चव्हाण शिक्षक प्रतिनिधी यांनी सांगितले. नमस्कार, मी राजकिरण चव्हाण, BLO 293 यादी भाग. आज आम्हाला प्रांताधिकारी ज्यांनी 249 जो विधानसभा मतदारसंघ आहे मध्याचा त्यासाठी मिटिंग बोलवली होती. ज्यांचं काम त्यांच्या ॲव्हरेजपेक्षा कमी अशा लोकांना आज इथं कारणे दाखवा नोटीस काल पाठवून आज इथं बोलवलं होतं. बोलवत असताना आमच्यापैकीच एक व्यवहारे सर म्हणून आहेत, त्यांनी त्यांची समस्या मांडली, अडचण मांडली. ते मांडत असताना थोडं ॲग्रेसिव्हली मांडत असताना प्रांताधिकाऱ्यांनी वास्तविक पाहता ते सगळं ऐकून घेणं गरजेचं होतं. कारण समस्या सोडवल्या तर त्याचं काम पुढं जाणार आहे. परंतु ते न ऐकता या माणसाला, या नालायक माणसाला FIR दाखल करा असं आरुतुरेमध्ये बोलले. आणि हे सगळ्या मॉबबरोबर बोलल्यामुळं साहजिकच ते आम्ही सगळे शिक्षक आहेत, ते आम्हाला लागण्यासारखं आहे. परंतु हे सगळं झाल्यानंतर सुद्धा खूप वेळ त्यांनी आमच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. एक निवडणूक अधिकारी म्हणून त्यांचं कर्तव्य आहे ते बजावत आहेत. परंतु अशा वेळेस अशा शब्दांचा वापर करणं कितपत योग्य आहे हा आमचा त्यांना प्रश्न होता. मग सगळं झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाते असं दिसल्यानंतर मग त्यांनी माफीनामा किंवा सगळ्यासमोर 4 वेळा माफी मागितली असं झालं. परंतु समस्या अशी आहेत त्यातल्या अनेक लोक, खास करून 50% लोक असे आहेत की ज्यांना BLO म्हणून आत्ता नुकतीच ते जबाबदारी मिळाली. अशा लोकांना 1000, 1200, 1500 लोकांपर्यंत जाणं शक्य नाही. ह्या समस्या मांडत असताना त्याच्यावरती सोल्युशन काहीतरी द्यायला पाहिजे होतं. ह्या अपेक्षित असताना ह्या पद्धतीनं जे बोलले हे सगळ्याच BLOसाठी किंवा खास करून आम्ही शिक्षक लोकांसाठी एक नाराजीचं सूर्यातून व्यक्त होत आहे. आम्हाला असं वाटतं की सगळ्यांशी तुम्ही प्रेमानं किंवा त्या लोकांना प्रेरणा देऊन बोललं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी उत्तर सगळ्या गोष्टी तर मिळू शकते. परंतु त्याला कुठला तर अपशब्द वापरून आणि सगळ्यांच्या काय म्हणून मनामध्ये त्यांच्याबद्दल किंवा ह्याच्याबद्दल काही व्हावं असं होतं का म्हणे असं मला वाटतं. आणि आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे हा शहरी भाग आहे. इथं लोक 4-6 महिन्याला घरं बदलतात. जिल्ह्याला पत्ता तोच कायम राहील याची गॅरंटी नाही. अशा वेळेस ह्या सगळ्या गोष्टी होणं महत्त्वाचं. इथं माझे त्या सहकारी मित्र व्यवहारे सर आज त्यांना या सगळ्या गोष्टीचा सामना होतो. ते मित्र म्हणून आमच्या सगळ्यांना आमचं प्रतिनिधी म्हणून त्यांनी तिथं बोललेले आहेत. त्यामुळे त्यांनी जे बोललं ते आमच्या वतीनं बोललं. त्यामुळे Now and press the bell icon. Never miss a